हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे कार्यरत असणारी शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन व शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेने सभासदांना लवकरच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले। गेल्या काही वर्षांपासून निधी बँकेच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांना व्यवसायासाठी कर्ज वाटप केले जाते। यंदा लवकरच सभासदांना कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक प्रवीण भोसले व व्यवस्थापिका सौ प्रज्ञा भोसले यांनी जाहीर केले। या प्रसंगी या पत्रकार परिषदेला संस्थेचे संस्थापक प्रवीण भोसले, व्यवस्थापिका सौ प्रज्ञा भोसले, चेअरमन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष लोखंडे, मेनुद्दीन पटेल, सेक्रेटरी आसमा मुल्ला, विद्यमान संचालक राणी गावडे, नम्रता लोहार, राणी भोसले, जयसिंग लोखंडे, राजेंद्र चव्हाण, माया घोरपडे, रुक्मिणी लोहार, रणजित माने यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन तसेच शरण्या मल्टीपर्पज निधी बँक या संस्थेचे मी सल्लागार सौ राणी विशाल गावडे हे आपल्या सर्व सभासदांचे ह्या येत्या 2 दिवसात कर्ज वाटप चालू करत आहेत। शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन व शरण्या मल्टीपर्पज निधी बँक या संस्थेचा चेअरमन या नात्याने आज रोजी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी मी या ठिकाणी देत आहे की आमच्या संस्थेतर्फे जे कर्ज वाटपाचे जे नियोजन होते ते प्रज्ञा भोसलेंनी अत्यंत बारकाईने सर्व लक्ष घालून सुरुवात केलेली आहे। तरी सर्वांना लोन वाटप हे सुरळीत पद्धतीने केले जाईल आणि या 2 वर्षात संस्थेच्या संस्थापकांनी तसेच संचालक मंडळ व सभासद वर्ग यांचे जे सहकार्य लाभलेलं आहे हे पुढील काळात अशाच पद्धतीनं लाभू दे ही सदिच्छा। आत्मनिर्भर फाउंडेशन व शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँक यांच्या सर्वोसर्वी आमच्या प्रज्ञा भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेची व फाउंडेशनची सुरुवात 2 वर्षापासून सुरू झालेली आहे आणि या माध्यमातून आज या ठिकाणी सभासदांना कर्ज वाटप हे केलं जाते आणि सभासदांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी छोटी मोठी कर्ज या ठिकाणी दिली जातात। तर या माध्यमातून बऱ्याच लोकांचे संसार सुखी आणि संपन्न झालेले आहेत आणि अशाच प्रकारचे इथून पुढेसुद्धा आमच्या मॅडम कार्य करत राहणार आहेत। त्यांच्या कार्याला आमचा सर्व संचालक बॉडी व इतर सर्व सभासदांच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांनी अशीच चांगली कामं करावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव।